ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला. पाकिस्तानने भारताची विमाने पाडली. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू केली होती. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 मे 2025 रोजी भारतीय वायुदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 7 तारखेला जे हवाई युद्ध झाले ते अर्ध्या तासाचे झाले. पहिल्या दिवशी आपला पूर्ण पराभव झाला होता. कोणी मान्य करो अथवा न करो, पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारताची विमानं पाडली. त्यानंतर भारताचा संपूर्ण एअरफोर्स ग्राउंड झाला. त्यानंतर भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही. भारतीय वायुदलाचे विमान कुठेही उडाले तर ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरून एकही विमान उडालेले नाही, कारण त्या ठिकाणी पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर भाजपसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आणि याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. मी यावर सविस्तर बोलेन, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला. त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तान तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, दिल्ली.